हॅलो. सो गाईज, आज आपण मुख्य परीक्षा बद्दल बोलणार आहोत. तर बघा, 2026 ला जे अटेम्प्ट देणार आहे, ज्यांचा रिझल्ट आलेला आहे, त्यांच्यासाठी पण हा सेशन उपयुक्त असणार. आणि 2027 साठी आता जे मुलं प्रिपरेशन करत आहात त्यांच्यासाठी पण हे उपयुक्त असणार आहे. तर पहिले मी फक्त एक शॉर्ट मध्ये स्ट्रॅटेजी समजून देते आहे तुम्हाला 2027च्या मुलांसाठी. सो गाईज, आत्ताच तुमची प्रिलिम झाली, लगेच रिझल्ट आला, खूप जण नाराज पण झाले. तर लगेच आता आपल्याला प्रिलिम्सला जायचं नाही आहे. आता आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. आता बरेच मुलं म्हणतील की अरे, आपण आता प्रिलिम्स परत स्टार्ट करूयात, प्रिलिम्स पास झालो तरच मुख्य परीक्षेला आपण एलिजिबल होतो आहोत. तर ही चुकीची रणनीती असे, हे चुकीचं अप्रोच आहे. ऍक्च्युअली तुमचा अप्रोच, तुम्ही 2027चा अटेम्प्ट देत आहात, तर तुमचा आता अप्रोच अभ्यासाचा कसं असायला पाहिजे, आता आपण मुख्य परीक्षा मेन्स करणं गरजेचं आहे ना. मुख्य परीक्षा करणं गरजेचं आहे, राईट. आता मुख्य परीक्षा जेव्हा तुम्ही करता आहात तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये तुमचं जे पण ऑप्शनल वैकल्पिक विषय असेल ते आपल्याला रोज करायचं आहे, राईट. तर जे पण तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट आहे ना, ऑप्शनल सब्जेक्ट, राईट. तर ऑप्शनल, कारण की हा जो सब्जेक्ट आहे वैकल्पिक सब्जेक्ट, हा तुम्हाला 500 मार्काला विचारला जातो. किती मार्काला? 500 मार्क्सला आहे ते. त्याच्यामुळे हा विषय आपल्याला रोज करायचा आहे, याच्यावर रोज आन्सर रायटिंग करायची आहे, है ना. तर ज्याचं जे पण ऑप्शनल विषय असेल, तुम्ही रोज ऑप्शनल अभ्यास करणं गरजेचं आहे, राईट. त्याच्यानंतर आपण आता पाहतो मुख्य परीक्षा एक ऑप्शनल आणि आपले जीएस चे पेपर्स असतात, है ना, सामान्य अध्यायाचे पेपर्स असतात, राईट. आता सामान्य अध्यायामधले सगळेच आपल्याला विषय एकत्रित सुरुवात करायची नाही. तर रोज जी आपल्या ऑप्शनल विषयाबरोबर एक जीएस चा विषय घ्यायचा. आता GS1 जेव्हा आपण पाहतो तर GS1 मध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, सोसायटी आहे, बरोबर. तर आता सपोज GS1 मधला कधी तुम्ही GS1 पेपरचं मी कधी उदाहरण घेतलं तुम्हाला, तर याच्यामध्ये इतिहास आहे, यस, हिस्ट्री आहे, है ना, इतिहास. त्याच्याबरोबरच इथे भूगोल आहे, जिओग्राफी आहे, सोसायटी आहे. तर आता बघा, एक कोणता तरी विषय हातात घ्यायचा आहे ऑप्शनल बरोबर, एक कोणता तरी. हा, इतिहास आपण सुरुवात केला अभ्यासाला, राईट. तर इतिहास करून घ्या, है ना. आता जे तुमच्या ऑप्शनल विषयाबरोबर एक विषय कोणता प्रिपेअर करायचं, तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे गाईज. GS1 मधला इतिहास म्हणा किंवा तुम्ही भूगोल हा विषय घेऊ शकतात, है ना. तर कोणता तरी एक विषय कम्प्लीट करा, म्हणजे तुमचा ऑप्शनलचा अभ्यास पण होत आहे आणि त्याचबरोबर एक जीएसचा विषय पण कम्प्लीट करत आहात तुम्ही. तर हे एक प्लॅन तुम्हाला असणं गरजेचं आहे, राईट. तर अशा पद्धतीने जसं आता आपण बघा, जीएसचे सगळे जे विषय आपण कधी पाहिले जीएसचे, राईट. GS1 आहे, 2 आहे, 3, राईट. 4 म्हणजेच एथिक्स आणि तुमचं एसे रायटिंग, निबंध लेखन, है ना, निबंध लेखन ज्याला आपण म्हणतो, राईट. ओके, चलो. सो आता बघा, ऑप्शनल विषय एक रोज करतोय आपण, ऑप्शनल विषय एक रोज करतो आहोत. आणि त्याचबरोबर हे तर रोज करायचंय तुम्हाला, रोज. जोपर्यंत मुख्य परीक्षेचं प्रिपरेशन सुरू आहे तुमचं, इथून पुढे 3 महिने 4 महिने आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करणार आहे. तर 3 महिने 4 महिने आपल्याला रोज वैकल्पिक विषयाचा अभ्यास करायचा आहे, ओके. आणि त्याचबरोबर ह्या जीएसचे, है ना, जनरल स्टडी सामान्य अध्यायाचा एक एक विषय कम्प्लीट करत जायचं. त्याचबरोबर उत्तर लेखन पण करायचं आहे, ओके. सो जसं आता GS1 मी तुम्हाला सांगितलं, भूगोल तुम्ही घेतला आहे, GS2, GS3 हे एक एक विषय, निबंध आठवड्यात ना, राईट. निबंध लेखनासाठी जे एसे रायटिंग आहे, एक तर तुम्ही 15 दिवसामध्ये एक निबंध लिहा, है ना. 15 दिवसामध्ये, किंवा नाही जमत असेल, जॉब करणारे काही असणार तुम्ही, तर तुम्ही एका महिन्यामध्ये ऍटलीस्ट एक निबंध लिहा. म्हणजे 4 महिन्याचे तुमचे 4 निबंध, है ना. एखादा एक्स्ट्रा निबंध लिहिलं तर 5-6 निबंध तरी तुमचं लिहून घेणं महत्वाचं आहे. कारण निबंध लेखन पण एक पूर्ण पेपर आहे गाईस, तर याला पण आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही, है ना. सो निबंध लेखन 15 दिवसात एक निबंध लिहायचा प्रयत्न करायचा आहे. आणि मी हे पण सांगते, सुरुवातीला हे सगळं अवघड जातं. इव्हन तुम्ही रोज वैकल्पिक विषय अभ्यास करत आहात, जीएसचा एक एक विषय तुम्ही कम्प्लीट करत आहात, आणि जेव्हा तुम्ही उत्तर लेखन करायला जातात ना, उत्तर लेखन करायला जातात, आन्सर रायटिंग करायला जातात, तिथे आपल्याला खूप अडचणी येतात. मग त्यावेळेस असं वाटतं, अरे मी अभ्यास करत आहे की नाही, माझा अभ्यास झालेला आहे की नाही. किंवा इव्हन आपण ह्यापर्यंत आपण विचार करतो की मी स्पर्धा परीक्षेच्या लायकीचं आहे की नाही. मी तुम्हाला हे सांगते कारण आम्ही पण परीक्षा दिलेल्या आहेत. सुरुवातीला प्रत्येकाची ही परिस्थिती असते. पण गाईज हे सगळ्यांना हे जी मानसिकता आहे ना
की मला जमेल का, माझ्याकडनं होईल का, ही प्रत्येक जण असं विचार करणार आहे. पण जोपर्यंत आपण लिहायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते येणारच नाही. तर तुम्हाला लिहिणं सुरुवात करणं खूप गरजेचं आहे, राईट. सो रायटिंग स्टार्ट करा तुम्ही. बघा, सुरुवातीला तुम्ही जेव्हा लिहिणं सुरुवात कराल ना, म्हणजे सुरुवात कराल ऑप्शनलचा, जसं पेपर 1 आहे, पेपर 1चा जो पहिला टॉपिक असणार आहे तुमचं, त्याचा तुम्ही अभ्यास केला, सगळे नोट्स व्यवस्थित काढले आणि आता लिहायला घ्या गाईज, लिहायला घ्या. तर तुम्हाला 2-3 ओळी लिहिणं पण अवघड जाईल सुरुवातीला. 2-3 ओळी लिहिणं, 2-3 लाईन्स लिहिणं पण अवघड जात आहे. चलता है, चालू द्या, म्हणजे ठीक आहे असं झालं तरी चालेल, पण तुम्ही 2-3 लाईन स्वतःच्या मनाने लिहायचा प्रयत्न केला आहे. ओके, मग इथून पुढे काय करायचं की सुरुवातीला काय करा, ओपन बुक करा. ओपन बुक टेस्ट आपण म्हणतो ना, की हा एक प्रश्न मला भेटलेला आहे, प्रश्न PYQs मधले घ्या, किंवा जेव्हा आता माझे जे विषय आहे भूगोल है ना, GS1 मधला भूगोल मी घेते, GS3 मधला विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन, हे सगळे विषय मी घेते आणि वैकल्पिक मी भूगोल विषय हा शिकवत असते गाईज. तर समजा आता तुम्ही भूगोल ह्या विषयाची तयारी करत आहात, तर मी ग्रुपवर माझा जो टेलिग्राम चॅनल आहे, राईट, लिंक तुम्हाला भेटून जाणार कमेंट सेक्शन मध्ये. तर तिथे मी प्रश्न देत जाणार, तर प्रश्नाचं उत्तर लिहायचा प्रयत्न करा. नाही जमलं तर ओपन बुक, जे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले ज्या विषयाचे, जो विषय तुम्ही वाचत आहात, तर नोट्स बघून उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा आहे. गॉट इट. सुरुवातीला आता बघा, आपण एवढं अभ्यास पण केलेला आहे, एवढं कंटेंट तुम्ही गोळा केलेला आहे, तुम्हाला कंटेंट प्रत्येक टीचर्स कडनं जे क्लासेस तुम्ही करतात तिथनं मिळतं, पण मग लिहिणं एवढं अवघड का जातं? लिहायचं जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा एवढं अवघड का जातं? का अवघड जातं ते ह्या काही पॉइंट्स आता आपण समजून घेणार आहोत. तर का अवघड जात आहे लिहिणं? आन्सर रायटिंग जे असते गाईज है ना, आन्सर रायटिंग मी इथे लिहिणार आहे, किंवा उत्तर लेखन है ना, हे उत्तर लेखन मध्ये का आपल्याला अडचणी येतात किंवा अवघड का जात आहे है ना. तर काही 2-3 पॉइंट्स लक्षात ठेवा. एक म्हणजेच की तुम्हाला प्रश्न समजत नाही. पहिली गोष्ट तर तुम्ही प्रश्न जो असतो तो समजून घेत नाही. आता प्रश्न समजून घेत नाही म्हणजे एक्झॅक्टली काय मॅम? प्रश्न समजून घेत नाही म्हणजे त्या प्रश्नाला फोडा, प्रश्नाची डिमांड काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे, राईट. आता प्रश्न जे विचारलं जातं याच्या प्रश्नामध्ये तुम्ही बघणार की याच्यामध्ये काही कीवर्ड्सचा वापर केलेला असतो, काही कीवर्ड्सचा वापर केलेला असतो. यांना आपण डायरेक्टिव्ह वर्ड्स पण म्हणतो. काय म्हणतो यांना आपण? डायरेक्टिव्ह वर्ड्स पण म्हणतो. जसे डायरेक्टिव्ह वर्ड्स कोणते आहेत? स्पष्ट करा, संदर्भ स्पष्टीकरण द्या, हो की नाही, विश्लेषण द्या, हे असं असतं की नाही. तर हे काही जे शब्द आहे गाईज, यांना आपण काय म्हणतो? कीवर्ड्स म्हणतो. तुलना करा, अजून मी तुम्हाला पूर्ण लिस्ट एक दाखवूनच देणार. तर हे काय आहे? कीवर्ड्स आहे. तर हे समजून घेणं, प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते समजून घेणं खूप जरुरी आहे. तर सुरुवातीला पहिले तर प्रश्न जो विचारलेला असतो त्याला समजून घ्या, त्याचे कीवर्ड्स जे दिलेले आहे, डायरेक्टिव्ह वर्ड्स काय आहे ते समजून घ्या है ना, ते समजून घ्या. त्यानंतर आपल्याला ते कळाल्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही क्वेश्चन असतो ना त्याला फोडा. जो प्रश्न असतोय ना गाईज याला फोडा. तुम्ही प्रश्नाला काय करा? फोडा है ना. जेव्हा तुम्ही प्रश्नाला फोडणार तेव्हा लक्षात येणार की ओके, उत्तर मध्ये आपल्याला काय टाकायचं आहे है ना. त्याच्यानंतर बघा, एवढं तुम्ही प्रश्न काय आहे ते समजलं, त्याच्यानंतर उत्तर. आता बघा, आपल्याला प्रश्न जे विचारलेले असतात ते काही 100 शब्दामध्ये लिहायचे आहेत, काही 150, काही 250 शब्दामध्ये मांडायचे आहे. तर इथे काय होतं ना, सुरुवातीला आपल्याला हे मर्यादित शब्दात लिहायला अवघड जातं. मर्यादित शब्दात लिहिणं हे खूप अवघड वाटतं, कारण की कंटेंट एवढं आहे, आपण समजून घेतलं आपल्या भाषेमध्ये. आता याला लिहायला म्हटलं तर अरे पॉइंट व्याख्यामध्ये आपण 8-10 ओळी घालून टाकणार किंवा शब्द वापरून टाकणार. मग हे सुरुवातीला शब्द मर्यादात जे दिलेली आहे त्या मर्यादामध्ये तुमचं टॉपिक लिहिणं हे थोडंसं अवघड असतं है ना. सो याच्यासाठी पण आपल्याला कसली गरज असते? प्रॅक्टिसची. कसली गरज असते? प्रॅक्टिसची. नियमित सराव करणं गरजेचं आहे.
जसं मी जसं सांगितलं सुरुवातीला तुम्ही 3-4 ओळी लिहिणार, त्याच्यानंतर ओपन बुक पुस्तकामध्ये बघून लिहिणार. तर जेव्हा तुम्ही पुस्तकामधनं तुमच्या नोट्स मधनं बघून जेव्हा तुम्ही उत्तर लेखन करणार ना, त्यावेळेस आपण दोघांमध्ये काय ठेवतो की मला बाबा 100 शब्दात 150 शब्दात हा उत्तर मांडायचं. मग त्यावेळेस आपण काय करतो, विचार करत तो वाक्य बनवतो आणि तसं तिथे लिहितो. जेव्हा तुम्ही असे ओपन बुक उत्तर बघून म्हणजे कंटेंट तुमच्या समोर ठेवून उत्तर लेखन करणार, सुरुवातीला असे 8-10 प्रश्न असे केले तर तुमचं मेंदू तशा पद्धतीने चालायला लागतो. ओके, वाक्य रचना, वाक्य ऑर्गनाइज, सेंटेन्स ऑर्गनाइज करणं आपण शिकून जातो आणि मग नंतर आपण हळूहळू ओपन बुक न करता स्वतः विचार करून लिहायचा प्रयत्न करायचा आहे. ओके गाईज, तर अशा पद्धतीने आपल्याला आन्सर रायटिंगला सुरुवात करणं गरजेचं आहे. सो बघा, जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह, आता तुमचं तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ना, सो तुम्हाला आन्सर रायटिंग इज व्हेरी नेसेसरी, खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. आणि कंटेंट तर आहे, कंटेंट खूप भरमसाठ कंटेंट आहे. जसं मी म्हणू शकते ना, ओशन आहे, महासागर आहे कंटेंटचा, पण आपल्याला मर्यादामध्ये दिलेला आहे. त्यांनी ओशन आहे पण थेंब घ्यायचं आहे, त्यात उत्तर लिहायचं आहे ना, मर्यादित शब्दामध्ये मांडायचंय. तर हे करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असते, बरोबर. त्यानंतर जेव्हा आपण आन्सर रायटिंग करतो गाईज, तर एवढं एक लक्षात आलं. तसंच मी जसं सांगितलं, आन्सर उत्तर लेखनाला आपल्याला काय एवढी अडचण येते, तर हे एक लक्षात आलं तुम्हाला, बरोबर. प्रश्न समजत नाही, कीवर्ड समजत नाही, त्याच्यानंतर आपण पाहिलं की मर्यादित शब्दात मांडण्यात आपल्याला अडचण येते. त्याचबरोबर अजून एक आपल्याला विचार करायचं असतं की जे स्टॅटिक टॉपिक्स आहेत, स्टॅटिक म्हणजेच काय, जे कोर संकल्पना आहे, याला तुम्हाला करंटशी जोडता येतं का, हे पण इम्पॉर्टंट आहे है ना. करंटशी जोडता यायला पाहिजे है ना. जो कोर टॉपिक आहे गाईज, मुख्य जो टॉपिक आहे, याला तुम्हाला चालू घडामोडीशी जोडता येणं गरजेचं आहे है ना. कारण की आपले क्वेश्चन्स तसेच असतात, आलेले तसेच असतात. तर स्टॅटिक जे टॉपिक असतात, स्टॅटिक म्हणजे कोर थिअरी जी आहे है ना, तुमची जी थिअरी आहे, जो विषय आहे, टॉपिक आहे, त्याला तुम्हाला चालू घडामोडीशी समकालीन याच्याशी जोडता येणं गरजेचं आहे. हे इंटरलिंक करता येणं गरजेचं आहे. तर हे तुम्ही करू शकतायत का, हे पण विचार करा. सुरुवातीला नाही जमणार, पण हळूहळू पहिले 1-2 प्रश्न असं लिहा, थिअरी बेस लिहा. हळूहळू जसं तुम्ही रोज करंट अफेअर्स वाचतायत, पेपर वाचता आहेत, ऐकता आहेत, तर विचार करा की ओरे हा टॉपिक तर मला इकडे आहे ना सिलेबस मध्ये, हे जे आता चाललेलं आहे ते आपल्याला सिलेबस मध्ये आहे ना. जसं एक एक्झाम्पल आपण बघू शकतो, जसं आता आपण पाहतो ना गाईज, रेवस आणि रेड्डी. रेवस आणि रेड्डी हे काय आहे, जसं मी एक सिंपल एक्झाम्पल देते, याचं उत्तर लेखन पण आपण कधीतरी पुढच्या सेशन मध्ये बघूयात. पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, करंट अफेअर्सची जोड आपल्या स्टॅटिक याला कसं लावायचं. जसं तुम्हाला एक सिंपल एक उदाहरण देते, रेवस, चला मी पुढची स्लाइड घेते याच्यासाठी. रेवस आणि रेड्डी, हे रेवस कुठे आहे गाईज, हे रायगडमध्ये आहे, रायगडमध्ये आहे. आणि रेड्डी हे कुठे आहे, सिंधुदुर्ग मध्ये आहे, बरोबर. तर हे किनारी महामार्ग आहे, रेवस पासून कुठपर्यंत, रेड्डी पर्यंत. हा काय आहे, किनारी, कोस्टल हायवे, किनारी महामार्ग आहे. हे जसं कोकण रेल्वे आहे ना, तसंच हा किनारी महामार्ग बनवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात खूप वर्षापासून प्रयत्न सुरू होते, जी आता सुरुवात झालेली आहे. तर ह्या अंतर्गत, या किनारी महामार्गाच्या प्रकल्प अंतर्गत आता काय बनवण्याची सुरुवात झालेली आहे गाईस, पूल, ब्रिज असतात ना, पूल बनवण्याची, राईट. तर आपण पाहतो की ही पूल जे आहेत है ना, पूल, राईट, या म्हणजे या किनारी महामार्गाची या प्रकल्पाच्या अंतर्गत पूल निर्मिती सुरुवात झालेली आहे. पुलांची निर्मिती सुरुवात झालेली आहे कुठे, समुद्रामध्ये. तर हे करंट अफेअर्स तुम्ही वाचत आहात है ना, हे करंट अफेअर्स. तर हा जो प्रोजेक्ट आहे, हे करंट अफेअर्स झालं, हे तुम्ही करंट अफेअर्स मध्ये वाचतायत. तर याला आपण स्टॅटिक विषयाशी कसं जोडू शकतो, याला आपण स्टॅटिक विषयाशी कसं जोडू शकतो, ते म्हणजेच की जसं आता आपण बघा, हे एक किनारी महामार्ग तुम्हाला लक्षात आलं, याला आपण कोस्टल रोड म्हणतो. तर आता आपण इथे लिहू शकतो की एक बघा, तुम्हाला वाहतूक पायाभूत सुविधा हे आहे, महत्वाचं आहे. हे तुम्ही जीएस मध्ये, भूगोल मध्ये घ्या, इकॉनॉमिक्स मध्ये घ्या, जनरल याच्यामध्ये घ्या, इम्पॉर्टंट आहे. तर मला सांगा, वाहतूक पायाभूत सुविधांच्या
सुविधांच्या स्थानिक भागावर काय परिणाम होतो, काय परिणाम होतो। हा एक सपोज तुम्हाला प्रश्न विचारला गेला की काय परिणाम होतो गाईस, वाहतूक पायाभूत सुविधांचा विकास है ना, म्हणजे रोड डेव्हलपमेंट केलं तर याचं काय परिणाम होतो त्या त्या प्रदेशात, तर काय परिणाम होणार तुम्हाला लक्षात येते। तर मग हे काय झालं, तुम्हाला एक प्रश्न आला, असं प्रश्न आलं, तुम्ही त्याच वेळेस सपोज तुमच्या डोळ्याखाली हा एक प्रश्न कुठून तरी आला, तुम्हाला लिहायचं आहे उत्तर। आता तुम्ही त्याच कालावधीमध्ये तुम्ही हे एक न्यूज वाचत होता आणि महाराष्ट्राची न्यूज होती, तुम्ही उत्तर लेखांमध्ये हे शॉर्ट टाकू शकतात, हो की नाही, शॉर्ट। आणि जे की हे खूप आपण म्हणतो ना की आय थिंक 4 डिकेड 40 वर्षापासून ह्या प्रोजेक्टवर चालू होतं काम, पण आता त्याच्यावर काम सुरू झालेलं आहे गाईस। तर हे खूप महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे राईट, जे कोकण किनाऱ्यातले बरेचसे मागासलेले जे भाग आहेत यांना जोडणार आहे बरोबर। तर हे आपण ह्या प्रश्नामध्ये हा जो प्रश्न आहे याला तुम्ही त्या करंटची जोड देणं गरजेचं आहे, बरोबर की नाही। सो हे इंटरलिंक करता येणं आपल्याला यायला पाहिजे, गॉट इट। याच्यावर एक क्वेश्चन आपण नक्की डिस्कस करू, हाच प्रश्न घेऊ आणि याच्यावरच आपण एक क्वेश्चन डिस्कस करणार, पक्का करूयात राईट। सो गाईज लक्षात आलं आपल्याला उत्तर लेखनामध्ये का अडचण येते, तर हे काही पॉइंट्स आहेत। सो पण बघा शेवटी किती पण अडचण आली, वेळ सुरुवातीला जमलं नाही तर हे एक्सक्यूज देता येणार का आपल्याला, हे कारण देता येईल का मला नाही जमते। कधी तुम्ही स्वप्न पाहिलं आहे मला DC DYSP बनायचं आहे, क्लास 1 ऑफिसर बनायचं आहे, तर आपल्याला ह्या प्रवासातनं जायचंच आहे। प्रिलिम्स क्लिअर झाल्यानंतर मुख्य परीक्षा द्यायचीच आहे, मुख्य परीक्षा द्यायची तर हे सगळे उत्तर लिहावेच लागणार आहेत। तर याच्यासाठी आत्ताच आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। तर हे सुरुवातीला तुम्हाला अवघड जाणार आहे, सुरुवातीला हे जमणार नाही, पण जसं तुम्ही लिहायला सुरुवात करणार तुम्हाला हळूहळू 8-10 दिवसानंतर तुम्हाला स्वतःमध्येच इम्प्रूव्हमेंट बघायला मिळणार आहे राईट। आणि आम्ही आहोत चॅनलवर आहात तुम्ही, टेलिग्राम माझ्या चॅनलवर आहेत, आन्सर रायटिंगचा खास चॅनल आहे जे आन्सर रायटिंग याच्या संबंधित आहे। तर तिथे तुम्हाला प्रश्न मिळेल, तिथे मी मॉडेल आन्सर्स पण तुमच्याशी शेअर करत असते है ना। चल सो गाईज इथपर्यंत क्लिअर झालं, यस। सो आता बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की जे आता आपल्याला पुढचं पॉइंट जे बघायचं आहे ते म्हणजे की का मुख्य परीक्षा आता करावी है ना। एक प्लॅन मी तुम्हाला सांगते का आता करावी मॅम, आम्हाला 2027चा अटेम्प्ट द्यायचा आहे, 2027चा आम्ही अटेम्प्ट देणार आहे, तर मी आता मुख्य परीक्षा का करावी हे एक प्रश्न। आणि जे लोकांनी आता लगेच प्रिलिम्सचा अभ्यास सुरुवात केलं असेल की नाही प्रिलिम्स खूप अवघड आली आहे, मला तर प्रिलिम्सचा अभ्यास अजून करावा लागेल असं विचार करून परत प्रिलिम्सला जे गेले असतील त्यांच्यासाठी पण हे खूप ऐकून घ्या तुम्हाला आता मुख्य परीक्षाच करायची आहे गाईज राईट। तर का मुख्य परीक्षेचा अभ्यास आता करायचा आहे ते एक लक्षात ठेवा, तुमची जेव्हा पण प्रिलिम्सला अजून वेळ आहे, अजून नोटिफिकेशन आलेला नाहीये राईट, आणि प्रिलिम्स नंतर मुख्य परीक्षेला खूप कमी कालावधी असतो है ना। जसं बघा आता रिझल्ट आला आहे 2026च्या प्रिलिम्सचा, आता रिझल्ट आला आहे जून मध्ये, आता जून 2-3 दिवसच झाले आणि एक्झाम कधी त्यांची ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्येच आहे। किती महिने भेटले त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या त्या पहिल्या आठवड्यामध्ये किती महिने भेटले त्यांना मेन्सच्या अभ्यासाला, फक्त 3 महिने आणि काही वरती दिवस। आणि सिलेबस किती मोठा आहे मेन्सचा आता बघितलं ना आपण, खूप मोठा आहे, ऑप्शनल सब्जेक्ट, GS सब्जेक्ट, त्याच्यानंतर निबंध लेखन खूप आहे ना। तर मला सांगा तुम्ही प्रिलिम्स क्लिअर पण झाले फक्त प्रिलिम्सचा अभ्यास करून, तर मुख्य परीक्षेचा अभ्यास 3.5 महिन्यामध्ये, आता मी 3.5 महिने सांगते तुम्हाला, तेवढं होईल का, शक्य आहे का एवढं मोठं वैकल्पिक विषय, GS चे विषय, निबंध लेखन हे सगळं शक्य आहे का, नाही शक्य। शक्य झालं तरी ते इतकं क्वालिटी होणार नाही आणि एवढं उत्तर लेखनाची प्रॅक्टिस होणार नाही। तुम्ही पेपर तर देऊन याल पण आपल्याला माहित नाही आपला स्कोर किती येणार ना गाईस, यस। सो आता आपल्याला मुख्य परीक्षा आता करणं गरजेचं आहे, अजून प्रिलिम्सचं नोटिफिकेशन आलं नाहीये। प्रिलिम्स जसंच तुमचं 2027चं नोटिफिकेशन जसंच येणार आपण प्रिलिम्स कडे शिफ्ट होऊ, पण तोपर्यंत तर आपल्याला मुख्य परीक्षा करायची आहे ना, यस। तर आता आपल्याला मुख्य परीक्षा करणं गरजेचं आहे। ऑप्शनल सब्जेक्ट आणि टार्गेट ठेवा की चलो इथून पुढे 3 महिन्यानंतर पण नोटिफिकेशन आलं तरी माझ्याकडे मी 3 महिन्यामध्ये GS चा एवढा घटक करून ठेवणार आहे,
ऑप्शनलचं माझं बरंचसं ऑप्शनल होऊन जाणार आहे, तर हे काय करतंय ना, तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट करतं, कॉन्फिडन्स बूस्ट करेल तुम्हाला. आणि जे पण तुम्ही ऑप्शनल मध्ये वाचणार आहे वैकल्पिक विषयामध्ये, जीएस मध्ये, हे इनडायरेक्टली तुम्हाला प्रिलिम्स मध्ये पण मदत करते. कारण इथे पण तुम्ही तेच विषय अभ्यास करतायत, पण फक्त डेप्थ मध्ये आणि उत्तर लेखनासाठी. तर हे अभ्यास तुम्हाला प्रिलिम्स मध्ये पण उपयोगी पडणार आहे, राईट. त्याच्यामुळे आता आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जसंच आपला 2027 नोटिफिकेशन येईल, आपण प्रिलिम्स कडे वळतो. तर मुख्य परीक्षेचा अभ्यास. आणि दुसरी गोष्ट, काही विद्यार्थ्यांना असं असतं की एका वर्षामध्ये माझ्याकडनं होईल का? बघा, एका वर्षामध्ये आपला अभ्यास होऊन जातं व्यवस्थित केलं तर, है ना. व्यवस्थित म्हणजे एक चांगला अप्रोच ठेवला तुम्ही, एक चांगली स्ट्रॅटेजी ठेवली, है ना. आणि एक प्लॅन मॅनरने कधी तुम्ही गेले गाईस, है ना. प्लॅन मॅनर जसं मी तुम्हाला सांगितलं, आता आपण मुख्य परीक्षा करायचं, ऑप्शनल रोज करायचं, जीएसचा एक एक विषय कम्प्लीट करत जायचं, चांगले कोर्सेस परचेस करायचे, जे जेन्युइन टीचर्स आहेत, ज्यांनी खरंच युपीएससीचे एक्झाम्स दिलेत. कारण की आपलं सिलेबस तसंच आहे ना, ज्यांनी खरंच उत्तर लेखन केलेलं आहे, मेन्स लिहिलेले आहेत, मेन्स दिलेल्या नाही म्हणते मी, आता मेन्स यापूर्वी तर ऑब्जेक्टिव्ह होते, तर त्यांनी मेन्स दिले असेल तरी ते आता आपल्याला उपयोगी पडणार आहे का? बिलकुल उपयोगी पडणार नाही. कारण ऑब्जेक्टिव्हचा मेन्सचा अप्रोच डिफरंट, रायटिंगचा अप्रोच डिफरंट. तर अशा फॉलो करा ज्यांनी खरंच पहिले मेन्स लिहिलेले आहेत, कारण त्यांनाच फीडबॅक, तुम्ही त्यांच्याचकडनं फीडबॅक, आणि ते लोकच तुम्हाला व्यवस्थित फीडबॅक पण देऊ शकणार आहे, तो कंटेंट देऊ शकणार आहे जे आन्सर रायटिंगला लागतो गाईज, मुख्य परीक्षेला लागतो, राईट. सो आता आपण 2027 साठी मुख्य परीक्षा आता करणं गरजेचं आहे. गॉट इट. सो स्टार्ट करा मुख्य परीक्षेचा अभ्यास आतापासूनच, है ना. आणि कसं आहे ना, मी तुम्हाला एक सिंपल, हे तर आपण अभ्यासाबद्दल बोललो आता, पण कधी तुम्ही आपले पण कॅल्क्युलेशन चेक केले जायचं आपल्या याचं. तर जसं बघा, तुम्ही आता एक सांगत होते की एका वर्षात होतं का? होतं एका वर्षामध्ये. कारण ही जी सायकल असते ना परीक्षेची, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, बरोबर त्या कालावधीमध्ये पूर्ण एक वर्षात होऊन जात आहे. आणि ही परीक्षा कोणाला अलाउड केलेली आहे? जे ग्रॅज्युएट झाले त्यांनाच ही परीक्षा द्यायला दे आर एलिजिबल, है ना. दे आर एलिजिबल टू गिव्ह दिस एक्झाम, तेच देऊ शकतात. असं तर ना 12वीचा मुलगा, 12वीच्या मुलाची तेवढी अजून आपण म्हणतो ना की त्यांचा एवढा अभ्यास झालेला नसतो, तेवढी पातळी नसते आलेली की ते एका वर्षात ते अभ्यास करणार. आणि हे ग्रॅज्युएट झालेले जे विद्यार्थी, हा सिलेबस असा फ्रेम केलेला असतो ना की कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असा, तुम्ही एका वर्षाच्या आत कधी तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास केला तर एका वर्षाच्या आत तुम्ही हा सिलेबस व्यवस्थित कंप्लीट करून लिहू शकतात, उत्तर लिहू शकतात. सो एका वर्षात तुम्ही करू शकतात, पण फक्त योग्य नियोजन हे सगळं करूनच करू शकतात, फक्त करून घेऊ नाही, राईट. चलो. सो गाईज, आता मी दुसरं एक सांगते की का मुख्य परीक्षा आता करून घ्यायच्या, या काही गोष्टी बेसिक लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे की से गाईज, आता मुख्य परीक्षा केली तुम्ही, यस, तुमची प्रिलिम्स आली, आता परत तुमची पूर्व परीक्षा आली, येस, है ना. आणि परत मग पूर्व झाल्यानंतर तुम्ही कशावर शिफ्ट होतात? मुख्य परीक्षेवर शिफ्ट होतात, बरोबर. असं आपलं हे असतं. आता मुख्य परीक्षा नोटिफिकेशन आल्यानंतर आपण प्रिलिम्सला शिफ्ट होतो, प्रिलिम्स झाल्यानंतर इमिजिएट आपण परत मुख्य परीक्षेला, तुमचा प्रिलिम्स चांगली गेली आहे, मुख्य परीक्षा आपण करतो, राईट. आता गाईज, प्रिलिम्स झाल्यानंतर, प्रिलिम्सचा तुमचा स्कोर चांगला आहे, सगळं काही चांगलं आहे, आणि आता मी यावर्षी माझं मुख्य परीक्षेला असणार आहे मी, राईट. आता किती वेळ असतोय तुम्हाला प्रिलिम्स नंतर? 3, 3.5, 4 महिने, मॅक्झिमम 4 महिने मिळतात प्रिलिम्स नंतर मुख्य परीक्षेला. आता या 4 महिन्यामध्ये, 4 मंथ्स मध्ये तुम्हाला एवढं पूर्ण मुख्य परीक्षेचं सिलेबस हे कम्प्लीट करायचं आहे, है ना, कम्प्लीट करायचं आहे. पण तुमच्याकडे एक कॉन्फिडन्स असणार आहे, ते म्हणजेच की मी पहिले प्रिलिम्सच्या अगोदर मुख्य परीक्षा केलेली होती, अभ्यास केला होता मी. इथे हाफ विषय 50% ऑप्शनलचा विषय कम्प्लीट केला आहे, ऑप्शनल विषय कम्प्लीट करून ठेवला आता 50% या कालावधीमध्ये. 50% माझे जीएसचे विषयचे कम्प्लीट झालेले आहेत. हे 50% तुम्ही प्रिलिम्सच्या अगोदर, 50% ऑप्शनल झाले, 50% जीएस झालंय तुमचं, बरोबर. येस. आता प्रिलिम्स झाले, आता तुम्ही आले मुख्य परीक्षा परत करायला, राईट. आता तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की माझं 50% तर ऑलरेडी झालेलं आहे,
आता मला पुढचे भाग करायचे आहे. तुमच्याकडे आता कॉन्फिडन्स आहे ना, माझा पहिला अभ्यास झालेला आहे, आता परत मी करणार. आणि अशा वेळेस काय होतं ना की तुमचं कॉन्फिडन्स तुम्हाला अजून अभ्यासाला वेग देतं गाईज, अजून वेग देतो. तुम्ही टेन्शन घेत नाही. तुमची पहिलेच पूर्ण रणनीती तुम्हाला माहिती आहे मला काय करायचं काय नाही करायचं आहे, आणि मग हे तुमचा अभ्यास अजून फास्ट करतो. आपण म्हणतो ना वेग देतो, लवकर तुम्ही सगळं कम्प्लीट करतात आणि मग तुम्हाला सरावाला रिव्हिजनला अजून मॅक्झिमम आन्सर रायटिंगला वेळ मिळतो. तुम्ही उत्तर अजून चांगले लिहितात, म्हणतात रिफाईन छान उत्तर लिहायची तुमची प्रॅक्टिस झालेली असते. आणि हेच आपल्याला कुठे लागतं आहे, मुख्य परीक्षेमध्ये. कारण की मुख्य परीक्षा जी असते याचा स्कोर तुम्हाला पोस्ट देते है ना. मुख्य परीक्षेचा जेवढा स्कोर तुमचा जास्त असेल, जेवढा तगडा असेल स्कोर, तेच तुम्हाला काय देणार आहे, पोस्ट देणार आहे. कारण की प्रिलिम्स मध्ये तुम्हाला किती पण आलंय, तुमचं एकदम कट ऑफच्या पण हाय असेल, पण तो स्कोर तुम्हाला फायनल मेरिट मध्ये कव्हर होतो का, नाही होत, काही नाही. फक्त मुख्य परीक्षेला एलिजिबल होण्यासाठीच पूर्व असते, त्याचा स्कोर कुठे उपयोगी होत नाही. आणि राहिला इंटरव्ह्यूचे मार्क्स किती आहेत आणि ते तुमच्या हातात आहे का, नाही. हे कोणाच्या हातात आहे, जे तुमचे इंटरव्ह्यू घेत आहे त्यांना वाटेल ते तेवढे मार्क्स देतील. त्यावेळी त्यांच्या परिस्थिती, त्यांना काय वाटतं त्यानुसार, त्यांच्याकडे पेन आहे, त्यांच्या हातात आहे पेन, ते तुम्हाला किती मार्क्स द्यायचे ते देतील. पण मुख्य परीक्षा लिहिताना पेन कोणाकडे, तुमच्याकडे आहे. तुम्ही काय लिहित आहेत आणि तुम्ही काय लिहित आहेत याच्यावर तुमचे मार्क्स ठरतात. आणि मुख्य परीक्षेचा जो हे असतो गाईज वेटेज हा खूप जास्त. इथे जेवढा तुमचा स्कोर चांगला तेवढं तुमचे पुढे पोस्ट म्हणा मेरिट पुढे जात असतो, पास होण्याची शक्यता जास्त असते. आणि ह्याच कारणामुळे आपल्याला मुख्य परीक्षेला आता फोकस करायचं आहे. ऍट प्रेझेंट जे पण 2027 चे विद्यार्थी आहेत हे लक्षात ठेवा. काही असो, कोणी काही करत असेल, मला 2027 साठी अटेम्प्ट द्यायचंय तर मला आता मुख्य परीक्षाच करायची आहे. समजलं. सो गाईज अशा पद्धतीने तर इथे तुमचा कॉन्फिडन्स असतो, जे तुम्हाला अजून म्हणतात ना खूप छान प्रिपरेशनला मदत करतो. आणि मग तुम्हाला एक म्हणतात ना पुढे जाऊन त्याचा फायदा नक्कीच होत असतो. राईट, हे आपण हे बोललो. अजून एक मी पॉईंट सांगते गाईज. प्रिलिम्स झाली त्याच्यानंतर तुमचा स्कोर चांगला आहे, तुम्हाला माहिती मी मुख्य परीक्षा देणार आहे, 4 महिने आहेत. गॉट इट. आता इथे 2 प्रकारचे लोक आपण बघूयात. इथे मी तुम्हाला 2 प्रकारच्या लोकांची कंडिशन सांगते. राईट, एक पर्सन आहे, इथे आपण थोडीशी केस स्टडी घेऊयात गाईज, है ना. फक्त परीक्षेचा अभ्यासासाठीच केस स्टडी नाही, अशा पण केस स्टडी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि अजून एक स्टुडंट आहे, असे 2 स्टुडंट्स आहेत. एक एक्झाम्पल आपण घेत आहोत. राईट, एक जो स्टुडंट आहे ना याने पूर्व परीक्षाच अभ्यास केली होती आणि त्याच्यामुळे तो प्रिलिम्स पास होऊन गेला आणि आता मुख्य परीक्षेला तो एलिजिबल, म्हणजे त्याला माहिती मी जाणार आहे, त्याच्याकडे 4 महिने आहे, एवढा मोठा अभ्यास त्याला करायचा आहे. राईट, आणि एक विद्यार्थी म्हणून याला मी ग्रीन मध्ये दाखवलंय, याने मुख्य परीक्षेचा अभ्यास अगोदर केलेला आहे, त्याची प्रिलिम्स चांगली गेली आणि आता तो मुख्य परीक्षा बसणार आहे. हिरवा का घेतलंय का, कारण की त्याच्या मुख्य परीक्षेचा बराचसा अभ्यास झालेला आहे, तो कॉन्फिडेंट आहे. आता या 2 परिस्थिती आहेत. आता या 4 महिन्यांमध्ये समजा कोणी आजारी पडलं, हे दोघी आजारी पडले, फॉर एक्झाम्पल हा पण आजारी पडला, हा पण आजारी पडलं, दोघेही आजारी पडले. 4-5 दिवस आपले असे निघून जातात. एक एक्झाम्पल मी आजारी पडायचं दिले, काही आपल्या बरोबर होऊ शकतंय ना, घर आपली फॅमिली असते, काही असू शकते ज्याच्यामध्ये आपले 5-6 दिवस 10 दिवस जाणार आहेत. काय करणार आता 10 दिवस अभ्यास होणार आहे का, नाही होणार आहे. मग परत तिथे टेन्शन येतं, यार माझं एवढा मोठा सिलेबस होईल का, कसं व्हायचं. मग त्या टेन्शन मध्ये आपण गिव्ह अप करतो, अजून ताण घेतो, चांगला अभ्यास करत नाही. तर या विद्यार्थ्याची जेव्हा अभ्यास असं काही आजारपण आला, कुठे जावं लागलं, वेळ गेलं, असे 10 दिवस समजा गेले, तर त्याला खूप मोठं टेन्शन असणार आहे ना, कारण की ऑलरेडी कमी दिवसात त्यात पण माझे दिवस गेले, अभ्यास मी कधीच केला नव्हतं, याची परिस्थिती. आणि हा जो विद्यार्थी आता हिरवा मी जे दाखवले आहे, ज्याला मी आता हार्ट देते, बिकॉज याने आमचं ऐकलं आहे ना, म्हणून मी याला हार्ट देते आहे. तर हा जो विद्यार्थी आहे याने अभ्यास केले ना अगोदर, हा आजारी पडला, याला कुठे जायला पण लागलं, तर याला माहितीये यार मी खूप महत्वाचे टॉपिक्स केलेले आहे, थोडं गेलं मी अजून ब्रशअप करून घेईल, तर याचं टेन्शन घेईल, पण याला कॉन्फिडन्स पण असणार आहे. तर हा काय करणार, कव्हर करून घेणार. तर गाईज
हे असतं आहे, अशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. जरुरी नाहीये की सगळं काय जसं चाललंय सुरळीत लाईफ तशीच असेल. आपल्याला, आपण फॅमिलीमध्ये राहतो, या सोशल बिंग, आपल्याला कधी काय अडचण येऊन जाईल आणि त्याच्यात वेळ जाईल आणि आपल्याला अभ्यासाला वेळ भेटणार नाही, या गोष्टी पण कन्सिडर करायच्या. आणि म्हणून आतापासूनच आपण अभ्यास करून ठेवायचं आहे. समजलं? सो गाईज, आताच मुख्य परीक्षा करा. दिस इज द हाय टाइम. हाय टाइम. आता तुम्हाला प्रॅक्टिस करायला भरपूर वेळ आहे, विचार करायला खूप वेळ आहे. आता तुम्ही टाइम स्पेंड वाढवू शकतात अभ्यासाचं. आतापासून सवय लावली मी रोज 8-10 तास अभ्यास, तुम्हाला सवय होऊन गेली ना, हे तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट भेटत नाही ना, तोपर्यंत तुम्ही असाच अभ्यास करत राहणार, कारण तुम्हाला ती एक सवय होऊन गेलेली आहे. सो गाईज, क्लिअर? वाय? आता आपल्याला मुख्य परीक्षा करायचं आहे. येस, राईट. चलो, सो गाईज, बॅक टू द टॉपिक. आज जो आपला सेशन होता ते म्हणजेच की जे की आपण सांगितलं होतं की GS1 माझे जे विषय आहे, जे मी शिकवते त्याच्यावर आता आपण थोडंसं बोलूयात. ते म्हणजेच की बघा, माझे जे विषय आहेत ना गाईज, मी जे टॉपिक शिकवते ते म्हणजेच की जिओग्राफी, भूगोल, वैकल्पिक विषय, जिओग्राफी ऑप्शनल, भूगोल हा वैकल्पिक विषय माझा आहे. राईट, हा विषय मी शिकवते. राईट. त्याच्यानंतर दुसरं GS सामान्य अध्याय 1 मधला परत जिओग्राफी, भूगोल हा विषय मी शिकवत असते. ज्यांचे वैकल्पिक नाही आहे भूगोल, त्यांच्यासाठी हे तर शिकावंच लागणार आहेत ना. हा, ज्यांचे भूगोल वैकल्पिक आहे त्यांना GS1 चं भूगोल करायची गरज नाही आहे. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट जे विषय मी शिकवते दॅट इज GS3 मधला है ना, सामान्य अध्याय 3 जो पेपर आहे, याच्यामध्ये आपल्याला 3 असे खूप सारे टॉपिक्स आहेत, पण जे मी घटक घेते ह्या GS3 मधले ते म्हणजेच की विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी है ना. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पर्यावरण, एन्व्हायरमेंट, हा विषय मी शिकवते. आणि तिसरं ते म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हे विषय माझे आहेत. हे एवढे विषय मी शिकवत असते गाईज. राईट. तर कधी आपण विचार केला राईट की GS1 जे आहे, GS1 बघा, प्रत्येक GS चा विषय किती मार्काचा असतो? 250 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे? 250, 250 मार्क्सचा. तर 250 मार्क्स पैकी GS1 मध्ये, आणि बघा प्रत्येक GS च्या विषयामध्ये किती क्वेश्चन विचारले जातात? 20 प्रश्न. किती प्रश्न येतात GS मध्ये? 20 प्रश्न. तर या 20 प्रश्न पैकी GS1 मध्ये जिओग्राफी ह्या सेक्शनवर 8 ते 9 प्रश्न विचारले जातात. किती? 8 ते 9. बघा, याच्यामध्ये इतिहास आहे, सोसायटी आहे, एवढे सगळ्या विषयांमध्ये सर्वात जास्त वेट आहे GS1 मध्ये कोणाला आहे गाईज? भूगोलला आहे. कोणाला आहे? भूगोलला. कारण की 8 ते 9 प्रश्न एकट्या भूगोलवर आहेत आणि बाकी इतर सब्जेक्ट्सला आहे. राईट. सो भूगोल महत्वपूर्ण. राईट. GS3 मधले हे जे 3 टॉपिक्स मी जे घेते ना, याचं एकूण मी सांगणार आहे. एकूण. राईट. तर हे विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन पकडून, हे सगळं पकडून परत मी तुम्हाला सांगते 8 ते 9 प्रश्न या 3 घटकांवर आहे. या 3 घटकांवर आहे 8 ते 9 प्रश्न. व्हॉट इट. सो एवढ्या मार्काची किंवा एवढ्या विषयीचं मी माझ्याकडे कोर्सेस आहेत. राईट. माझा जो ऍप आहे ते आहे राणी जैन MPSC ट्युटोरियल्स, जे प्ले स्टोअरवर, जे तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मिळून पण जाणार, त्याचे लिंक्स है ना, टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाणार. तर हे सगळे माझे विषय आहेत. आता या संबंधित आता GS1 जिओग्राफी, हे विज्ञान तंत्रज्ञान, याबद्दल पण आपण पुढे बोलणारच आहोत. राईट. 1 मिनिट. हा, वेळ आहे ना आपल्याकडे अजून? ठीक आहे. चलो. सो आता आपण GS1 आणि हे तर बघा, आता तर मी आतापर्यंत तुम्हाला हे सगळं समजून दिलंय की आपण कंटेंट खूप असतो, अभ्यास केलेला असतो, पण तरी उत्तर लेखनामध्ये आपल्याला अडचण येत असते. तर का अडचण येत असते? कारण आपण स्टॅटिक सब्जेक्टला करंट अफेअर्सशी जोडता येत नाही, आपल्याला तेवढी प्रॅक्टिस झालेली नसते. उत्तर लेखनात मर्यादित शब्दात आपल्याला मांडता येत नाही. तसा जो प्रश्न असतो तो आपल्याला कळत नाही, त्याचे कीवर्ड्स, डायरेक्टिव्ह वर्ड्स आपल्याला कळत नाही. तर हे सगळं आपल्याला उत्तर लेखन मध्ये करणं, आपण ही प्रॅक्टिस इथे करून घेत असतो कोर्समध्ये किंवा शिकवत असताना. राईट. सो गाईज बघा, मी तुम्हाला हे पण सांगते ना, आन्सर रायटिंग इज अ स्किल. उत्तर लेखन हे कौशल्य आहे. इट इज अ स्किल.
आणि ही स्किल तुम्हाला डेव्हलप करावी लागते, ही स्किल तुम्हाला डेव्हलप करावी लागते, ही लगेच होणार नाही. यू हॅव टू डेव्हलप इट. आणि ते होण्यासाठी, ते डेव्हलप करण्यासाठी आम्ही आहोत तुमच्या बरोबर, राईट. ते आमचं काम तेच आहे. कंटेंट शिकवतो, पण आता बघा तुमच्यापैकी काही विद्यार्थी असेल जे 2-3 वर्षापासून इव्हन ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होतं मुख्य परीक्षेचं तेव्हा पण त्यांनी अभ्यास केलाय, आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आले आहे, तर त्यांचं कंटेंट रेडी आहे, त्यांना विषय माहिती आहे, पण त्यांना अडचण कुठे येते? उत्तर मांडण्यामध्ये, उत्तर लिखाणामध्ये, कारण तो स्किल त्यांच्याकडे नाही आहे. तर ही स्किल आपल्याला डेव्हलप करावी लागते, ही स्किल आपल्याला डेव्हलप करावी लागते, राईट. तर आता आपण बघा, मी पहिले GS1 चा सिलेबस तुम्हाला दाखवून देते. GS1 चा सिलेबस काय आहे बघा. आपण जेव्हा शिकू त्यावेळेस एक एक पॉइंट शिकवलं जातं, तर मी तुम्हाला फक्त इथे सिलेबस काय हे दाखवून देते. तर GS1 मध्ये भूगोल हा विषय जो आहे, याच्यामध्ये जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये, राईट. ते हे करत असताना आपल्याला बरंच म्हणतात ना, भूकंप, ज्वालामुखी, मग काही सिद्धांत आपले, वेगनारचा सिद्धांत, भूमंच विवर्तनकी म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्सचा सिद्धांत है ना, खडक, हे सगळं आपल्याला, पृथ्वीचे अंतरंग, हे सगळं आपल्याला इथे करावं लागणार आहे गाईस. कारण भूमंच विवर्तनकी सिद्धांत जे आहेत हे तुम्हाला सांगतं आपल्या पृथ्वीवर अनेक जे भूपृष्ठ आहेत ना, जसं गडीचे पर्वत, रॉकीज, अँडीज, हिमालयाज, अल्प्स, मग हे प्राकृतिक रचनेची निर्मिती कशी झाली आहे हे तुम्हाला सांगतो आहे. पठार जे आहेत, पठाराची निर्मिती एक कारण तिथे ज्वालामुखी आहे. तर हे सगळं आपण कुठे अभ्यास करतो गाईस? हे प्राकृतिक भूगोलाचं. प्राकृतिक भूगोलमध्ये भूरूपशास्त्र म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी, हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि मृदा, हे सगळं आपण याच्यामध्ये अभ्यास करतो. गॉट इट. त्याच्यानंतर जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण दक्षिण आशिया व भारतीय उपखंडासह. पण इथे भलेही हाच दिलाय, पण इथे महाराष्ट्राला फोकस आपल्याला करावं लागते, कारण आपण MPSC देतोय एक्झाम ना, राज्य सेवा देतोय महाराष्ट्र. त्याच्यामुळे आपल्याला भारत आणि महाराष्ट्र याला धरून हा अभ्यास करायचा आहे. नैसर्गिक साधन संपत्ती हे सगळं काय, राईट. यस. त्याच्यामध्ये मग नैसर्गिक खान है ना, मिनरल, खनिज संपत्ती, वन संपत्ती, जलसंपत्ती हे खूप महत्वपूर्ण असणार आहे, राईट. ऊर्जा साधन संपत्ती खूप महत्वपूर्ण आहे, राईट. जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यासाठी काही सिद्धांत पण आहे गाईज, राईट. ते सिद्धांतावर डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. किंवा जसं मुंबईचं स्थान महत्वाचं आहे ना, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो भरभराटी आली आहे. मुंबईचं स्थान, जिथे मुंबई वसलेलं आहे गाईस, किनारी प्रदेशावर. पण तुम्ही बघितलं असेल, मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला, जे पण कोस्टल शहर आहेत, जे सागरी किनाऱ्यावर वसलेले जे शहर आहेत, जसं मुंबई म्हणा, कोलकाता म्हणा, इकडे चेन्नई म्हणा, एक प्रगत विकसित शहर आहेत गाईस. का? कारण की ही किनाऱ्यावर आहे, तर इथे मोठे आंतरराष्ट्रीय बंदर स्थापन झालेली आहे. जेव्हा ब्रिटिशर्स पण भारतामध्ये आले, इतर राज्यात देशातले ते आले, ते पण इथेच पहिले उतरले आणि इथूनच सगळे कार्य सुरुवात झाले. तर हे आपण म्हणतो ना की त्यांचे स्थान हे खूप महत्वाचं असतं. हा एक एक्झाम्पल मी दिलेला आहे, असे अनेक आहे, आपण सगळं शिकतो. गॉट इट. तर हे एक इम्पॉर्टंट पॉइंट आपण इथे पाहतो गाईज. तेच त्याच्यानंतर भूकंप, सुनामी, ज्वालामुखी हे सगळं ऑलरेडी आपण प्राकृतिक भूगोलमध्ये शिकलेलो असतो. परत इथे आपण पाहतो चक्रीय वादळ इत्यादी अशा महत्वाच्या घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान. महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये जसे जलाशय आणि हिमनग यासह, तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम, हे सगळं आपण भूगोलमध्ये ऑलरेडी बरेचसे हे जे खाली दिलेलं ना, हे आपण ऑलरेडी जगाच्या प्राकृतिक भूगोलमध्येच मॅक्झिमम कम्प्लीट झालेला असतो आहे आपला. ओके, चलो. सो इथे हे झालं तुमचं भूगोलाचं, राईट. हे झालं तुमचं भूगोल GS पेपर 1चा सिलेबस. आता मी याला खूप जास्त डिकोड करत नाही. जेव्हा आपण शिकू त्यावेळेस सगळं एक एक पॉइंट डिकोड ऑलरेडी सिंपल फॉर्म मध्ये मी डिकोड केलेलंच आहे. भले इथे फक्त एकच वाक्य दिलेलं आहे त्यांनी, जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये, पण याच्यामध्ये मी सांगितलं ना आपल्याला काय काय शिकायचं आहे, हो की नाही. यस. तर यातले मॅक्झिमम पॉइंट्स खाली पण कव्हर होते. साधन संपत्तीचे वितरण आणि ते वितरण कसं परिणाम करते त्या प्रदेशाच्या विकासाचं, हो की नाही. जसं मी आत्ताच तुम्हाला एक क्वेश्चन सांगितला होता गाईज, आत्ताच आपण एक क्वेश्चन फक्त मी सांगितला होता, ते म्हणजेच की रेवल्स ते रेड्डी हा जो किनारी महामार्ग आहे,
तो क्वेश्चन इकडे येऊ शकतो. ऑफकोर्स हे जे आपण म्हणतो ना प्राथमिक द्वितीय औद्योगिक सेवांचा, हे सगळं साधन संपत्तीचे वितरण, हे सगळं ते इंटरकनेक्टेड आहे. गॉट इट. हे आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो. तर आता हा एक हे लक्षात ठेवा, इथे आपण युट्यूबला पण याच्यावर क्वेश्चन्स टॉपिकवर घेऊन काही टॉपिक्स आपण युट्यूबवर पण डिस्कस करू, पण पूर्ण कोर्स हा माझ्या ऍपवर तुम्हाला उपलब्ध असणार आहे. ते आहे राणीजन एमपीएससी ट्युटोरियल्स. ओके. आता आणि ऑफलाईन बॅच पण असते पुण्यामध्येच ती. नेक्स्ट आता आपल्याला मी तुम्हाला एक क्वेश्चन पेपर दाखवते. क्वेश्चन पेपर जस्ट अ मिनिट. पहिले आपण GS1 बोलतो आहोत. यस, तर हे सगळं आपण पुढच्या याला डिस्कस करू. तर हे सगळं आपल्याला पुढच्या सेशन मध्ये बघता येणार. आता क्वेश्चन पेपर बघा. हा पेपर GS पेपर 1 आहे. यातले भूगोलचे प्रश्न आपण काही पाहणार आहोत. राईट. तर हे सगळे काय आहेत, पहिले ते हिस्ट्रीचे आहेत. इथून आले बघा. भारतातील मुंबई एक औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित शहर आहे, याची कारण मीमांसा करा. मुंबई इज वन ऑफ द इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिकली डेव्हलप्ड सिटी ऑफ इंडिया. डिस्कस इट्स कॉजेस अँड रिझन्स. एक रिझन मी आताच तुम्हाला सांगितलं होतं ना. येस, अजून अनेक रिझन्स आहेत. एक एक आपण ना हे जे पण PYQs आहेत, दिस आर द PYQs, म्हणजे 2025च्या परीक्षेमध्ये विचारले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे. तर आपण युट्यूबवर एक एक क्वेश्चन हे डिस्कस करणार आहोत. याचे मॉडेल आन्सर्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होते. तसंच टिप लिहा. भारतातील मृदा ज्वालामुखी, मड व्हॉल्कॅनो इन इंडिया. मड व्हॉल्कॅनो एकच ठिकाणी आपल्या भारतामध्ये. ऍक्च्युली ज्वालामुखीच एकच ठिकाणी, ते म्हणजे अंदमान निकोबार बेट समूहामध्ये, ते पण अंदमान मध्ये. तर अंदमान मध्येच आपण म्हणतो ना पंख ज्वालामुखी पण म्हणतात याला, पंख मृदा ज्वालामुखी पण याला म्हणतात. हे बारटांग कुठे आहे, हे बारटांगला हा ज्वालामुखी आहे. राईट. तर हे तेवढं सांगते मी आता. सुनामी उत्पत्ती आणि त्याच्या पर्यावरणीय परिणाम. सी गाईज, क्वेश्चन्स बघताय तुम्ही. आता जे आपण सिलेबस मध्ये पाहिलं तेच दिसतंय ना इथे. बघा, भूकंपाच्या कारणांची चर्चा करा. भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र सांगा. भूकंप प्रवण क्षेत्र. सी गाईज, आता हा जो क्वेश्चन आहे ना, भूकंपाच्या कारणांची चर्चा करा आणि ह्या प्रवण क्षेत्र, कधी तुम्ही करंट अफेअर्स वाचत असाल रेग्युलरली तर तुम्हाला लक्षात येईल की आत्ताच आपले जे प्रवण क्षेत्र किंवा आपले जे झोन्स आहेत हे आत्ताच रिवाइज झाले आहेत. आत्ताच त्याच्यामध्ये बदल म्हणजे नवीन परत झोन्स तयार केले गेलेले आहेत. तर त्याला आधारून मे बी हा क्वेश्चन विचारला गेलेला असेल. करंट अफेअर्सला धरून हा क्वेश्चन फ्रेम झालेला आहे. कारण हे प्रवण क्षेत्र पहिले पण होते, पण हे आता हल्ली रिवाइज केले ना. सो त्यांना अपेक्षा आहे की तुम्ही रिवाइजचं उत्तर लिहा. राईट. त्याच्यानंतर बघा, हा राईट द सिग्निफिकन्स, म्हणजे भारताच्या संदर्भात हिमनदीचे महत्व सांगा. व्हेरी इम्पॉर्टंट गाईड. हिमनदी भारताच्या संदर्भात है ना, खूप महत्वपूर्ण आहे ना हिमनदीचे महत्व, है ना. येस, हे हवामानाला आर्थिक क्रियांना पूर्ण नियमन करते की नाही. हिमालयातील हिमनदीवर जागतिक तापमान वाढीचा होणारा प्रभाव आणि त्यांच्या परिणामांची चर्चा करा. सी गाईज, किती मार्काला आहे हा प्रश्न? 10 मार्काला. या प्रश्नामध्ये कधी तुम्ही विचार केला किती काय विचारलंय त्यांनी? पहिले तर तुम्हाला हिमनदीचे महत्व विचारले आहेत, हो की नाही. इथे तुम्हाला काय काय बघा, हिमनदीचे महत्व, त्याच्यानंतर या हिमनदीवर जागतिक तापमान वाढीचा जो परिणाम आहे है ना, प्रभाव कसा होत आहे ते आणि त्याचे परिणाम. 3 सेक्शन्स आहेत आणि प्रश्न किती मार्काला आहे? 10 मार्काला. सो है ना, मग याच्यामध्ये महत्वपूर्ण इम्पॉर्टंट जे पॉइंट्स आहेत ते येणं खूप गरजेचं आहे, है ना. सी गाईस, क्लिअर सगळ्यांना? यस. सो हे आपण सगळं एक एक चर्चा करणारच आहोत. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि तुम्ही बघितलं असेल बघा, आता हिमनदीचे महत्व डायरेक्ट आलंय ना शब्द. इथे अगेन मी तुम्हाला एक सांगतोय, इथे बघा अर्थक्वेक्स, भूकंप. आणि आपल्या कधी तुम्ही सिलेबस बघितलं तर सिलेबस मध्ये हे शब्द आहेत ना, हिमनग त्यांनी दिलं आहे, भूकंप, हे शब्द दिसत आहेत. तर तुम्ही बघा सिलेबसला धरून हे क्वेश्चन्स फ्रेम करतात, है ना. येस. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट कडे आपण जातो आता. एक्सप्लेन, हे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत. हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत, हे पण हिस्ट्री. हा, आता बघा लोकसंख्या. भारतीय लोकसंख्येचे स्वरूप व लोकसंख्या अध्ययनाचे महत्व स्पष्ट करा. बरोबर. इम्पॉर्टंट. एक्सप्लेन द नेचर ऑफ इंडियन पॉप्युलेशन अँड द इम्पॉर्टन्स ऑफ पॉप्युलेशन स्टडीज.
बरोबर. धोरण हे सगळं तयार करायला लोकसंख्या अभ्यास करणं गरजेचं आहे ना, आणि त्यानुसार मग गव्हर्नमेंट काय करते, धोरण तयार करते. तर हे थोडं आता मी सांगते आहे, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला भूगोलचा प्रश्न बघा. उत्तर अमेरिकेच्या प्राकृतिक विभागांच्या ठळक वैशिष्ट्यांचे वर्णन करा आणि त्यांचे महत्व सांगा. सी गाईज, उत्तर काय दिलं यांनी, उत्तर कुठे गेलं, अमेरिका, उत्तर अमेरिका. आणि आता मी तुम्हाला परत तुमच्या सिलेबस कडे नेते, चलो. हे का सिलेबस कडे मी नेते, सो तुम्ही सिलेबसला धरून अभ्यास करणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला कळेल, है ना. सिलेबसला या. सिलेबस मध्ये काय दिलेलं इथे बघा, जगाचा प्राकृतिक भूगोल व त्यांची ठळक वैशिष्ट्ये. जगाचा, उत्तर अमेरिका, जगाचा प्राकृतिक विभाग त्याचा विचारलेला आहे. ठळक वैशिष्ट्य, तिथे पण शब्द विचारले की नाही. सो सिलेबसला धरून अभ्यास करणं किती गरजेचं आहे, लक्षात आलं सगळ्यांना. ओके, चल. सो आणि बघा, आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितले ना गाईज, एक शब्द तुम्हाला दिसेल. भूकंप दिसला, भूकंपाची कारणे. सुनामी विचारलं गेलं आहे. ज्वालामुखी शब्द आलेला आहे. मळ ज्वालामुखी विचारलं ना त्याने, पंख किंवा काय चिखल मृदेचा ज्वालामुखी, हे तिन्ही शब्द पेपरमध्ये दिसले का नाही तुम्हाला. येस. तसंच हिमनदीचे महत्व आपल्याला विचारलं आहे. हिमनदी कुठे गेला, इथे आहे दिलेलं बघा. कुठे गेलं, जलाशय आणि हिमनद्या. क्लिअर. चलो. तसंच नैसर्गिक साधन संपत्ती, ठिकाण बघा. तसंच आपण एक क्वेश्चन बघू, सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक भारत. मुंबईचं विचारलंच आहे त्यांनी. सो सिलेबसला धरून अभ्यास करणं, सिलेबसला धरून कोर्स कम्प्लीट करणं हे खूप गरजेचं आहे. ओके, चल. सो क्लिअर. तर अगेन आपण PYQs 25चा पेपर बघून घेऊयात. ठीक आहे. चलो, आता युट्यूबला आपण भेटत राहूयात. हे क्वेश्चन्स जे पण आहेत हे सगळं समजवले जातील. आता आपण कुठे गेलो, बघा. उत्तर अमेरिकेच्या प्राकृतिक विभागांच्या ठळक वैशिष्ट्यांचे वर्णन करा आणि त्यांचे महत्व सांगा. किती आहे गाईज, 15 मार्काला प्रश्न आहे हा, 15 मार्काला. तर उत्तर अमेरिकेचे प्राकृतिक फीचर्स, उत्तर अमेरिका म्हटलं तर तुम्हाला रॉकीज आठवायला पाहिजे, रॉकीज, हो की नाही. उत्तर अमेरिका म्हटलं तर तिथलं अजून काय आठवायला पाहिजे, प्राकृतिक रचना, ॲपलेशियन पर्वतरांग, है ना. तिथले मैदानी प्रदेश, कॅनडाचा ढाळ क्षेत्र, प्राकृतिक रचनेमध्ये अजून तिथले पंचमहासरोवर, हे सगळे काय आहेत, उत्तर अमेरिकेचे प्राकृतिक विभाग आणि त्यांचे महत्व. हे सगळं आता आपण शिकूयात. एक एक खंडांना घेऊन एक प्राकृतिक रचना, जागतिक, ते हळूहळू होत जाते. त्याच्यानंतर भारतातील नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर हवामान आणि मृदेच्या होणाऱ्या परिणामांची चर्चा करा. ओके. समशीतोष्ण चक्रवाताची वैशिष्ट्य, हवामानाची स्थिती स्पष्ट करा. टेम्परेट सायक्लॉन, टेम्परेट समशीतोष्ण चक्रीवादळे, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर हे चक्रीवादळे कुठे तयार होतात, परत कधी तुम्ही सिलेबस पाहिला ना, हे टॉपिक तुम्हाला दिसेलच, राईट. त्याच्यानंतर संक्षिप्त मध्ये टीप लिहा. शक्ती चक्रवात ऑक्टोबर 2025. करंट अफेअर्स, कारण हा मान्सूनोत्तर काळानंतर म्हणजे पोस्ट मान्सून नंतरचा हा अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला पहिला आवर्त होता गाईज, 25 मधला. आणि हा सिव्हिअर सायक्लॉन मध्ये गेलेला, कारण याचा वाऱ्याचा वेग खूप अति होता, 125 ते 135, म्हणजे 100 ते 135च्या दरम्यान गेलेला. सो अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, 5 मार्कासाठीच आहे. तर तेवढ्या ओळीमध्ये लिहायचं आपल्याला, 50 ओळी शब्दांमध्ये, 50 शब्दामध्ये. तर शक्ती सायक्लॉन. ओके. सो हे बघा, आणि हे 10 मार्काला आहे. तर जे आपण म्हणतो ना टेम्परेट सायक्लॉन, हवामानाची परिस्थिती, समशीतोष्ण आवर्त याबद्दल. तर हे उत्तर लेखन कसं करायचं, याच्यातले जे शब्द आहेत ना, या बघा. स्थिती स्पष्ट करा, एक्सप्लेन, एक्सप्लेन हा शब्द इथे बघा. शॉर्ट नॉट, तर हे शब्द तुम्हाला कळायला पाहिजे. डिस्कस, परिणामांची चर्चा करा, चर्चा करा. एक्सप्लेन, हे काय झाले गाईज, यातले कीवर्ड्स झाले. दिस आर द डायरेक्टिव्ह वर्ड्स. आणि हे शब्द जेव्हा कळाले तर तुम्हाला लक्षात येणार की तुम्हाला नेमकं काय लिहायचं आहे, काय लिहायचं आहे. ठीक आहे.
तर आपण आता नेक्स्ट याच्यामध्ये भेटूया, तेव्हा पुढचं मी तुम्हाला सांगणार यातले काही जे प्रश्न आहेत PYQs प्रश्न घेऊनच आपण पुढचं डिस्कशन करूया. तर ज्यांना पण काही कोर्स परचेस करायचे असेल तर माझ्या ऍप राणी जैन MPSC ट्युटोरियल्स प्ले स्टोर मध्ये आहे, ते घ्या. तिथे आता आपण रोज लेक्चर्स अपलोड करत राहणार आहोत. ओके, आणि GS जॉग्राफी म्हणजे पेपर 1चा जॉग्राफी झाल्यानंतर आपण सायन्स टेक कडे वळणार आहोत. ओके, चलो, तर भेटूयात. थँक्यू.